एक म्हणजे मी पुण्यात मोठा झालो, त्यामुळे पुणेरी मराठी ही मी शिकलेलो आहे. माझी आई मनपा शाळेमध्ये मराठी माध्यमात जवळपास 30 वर्ष शिकवते. ती पुढच्या वर्षी रिटायर होईल. तर मी या मंचावरून संवाद संपवून तिथे पोचेपर्यंत तिचे 5 मेसेज आलेले असतील की तू हे कोणते भलते शब्द वापरलेस मराठीतले. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांची साथ सोबत करणारे शंतनू नायडू हे टाटा मोटर्स कंपनीत स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह विभागात सरव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. तरुणांमध्ये वाचन संस्कृती रुजावी या हेतून त्यांनी मुंबई बुकीज या नावानं एक वाचन चळवळ उभारली आहे. आठवड्याच्या शेवटी मुंबईतील उद्यानात या क्लबच्या माध्यमातून 500 पेक्षा अधिक तरुण वाचनप्रेमी वाचनाचा आनंद लुटतात. लोकमत साहित्य पुरस्कार सन्मान सोहळ्यात आपल्याला विशेष पुरस्कारानं सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. मंडळी, अनेकांना हे कुतूहल आहे की आदरणीय रतनजी टाटा, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या सवयी, त्यांच्या कामाची पद्धत कशी असेल. आणि शंतनू, तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुमचा त्यांच्याशी इतका जवळचा परिचय आणि तुम्हाला त्यांचा सहवास लाभला. त्यामुळे तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात अशी आमची इच्छा आहे. आणि त्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतो लोकमतचे मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी यांना. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण मंचावरती आमंत्रित करूया शंतनू नायडू यांना. हॅलो मित्रहो, आपण आत्ता ज्येष्ठ श्रेष्ठ रंगनाथ पठारे सरांचं मनोगत ऐकलं आणि त्यानंतर लगेच तरुण पिढी कशी वाचनाकडे वळाली त्याचा एक एव्ही पाहिलेली आहे आणि त्याचं प्रतिनिधित्व शंतनू करतोय. मी जेव्हा शंतनूशी बोललो की असा असा आम्ही कार्यक्रम करतोय आणि आमची इच्छा आहे की वाचन संस्कृती वाढवण्यासाठी शंतनूंनी जे प्रयत्न केले ते सगळ्या महाराष्ट्राला कळायला हवेत, म्हणून आम्ही या प्रयत्नाबद्दल तुमच्या संपूर्ण टीमचा सत्कार करू इच्छितो. तेव्हा शंतनूंनी पहिला प्रश्न म्हणजे अट सांगितली की रतन टाटांविषयी मला काही विचारायचं नाही, माझ्या कामाबद्दल विचारा, माझ्या वाचन संस्कृतीबद्दल विचारा. आणि इतका हंबल, इतका साधा आणि उत्तम मराठी बोलणारा शंतनू साहित्यासाठी काम करतोय. आपण एकदा जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करूया. शंतनू, आज मुंबई बुकीजला हा जो पुरस्कार मिळाला, सन्मान मिळाला, त्याच्याबद्दल अभिनंदन. पण ही संकल्पना कशी आणि कधी सुचली? त्याबद्दल सांगायच्या आधी 1-2 गोष्टी सांगून टाकतो. एक म्हणजे मी पुण्यात मोठा झालो, त्यामुळे पुणेरी मराठी ही मी शिकलेलो आहे. माझी आई मनपा शाळेमध्ये मराठी माध्यमात जवळपास 30 वर्ष शिकवते. ती पुढच्या वर्षी रिटायर होईल. तर मी या मंचावरून संवाद संपवून तिथे पोचेपर्यंत तिचे 5 मेसेज आलेले असतील की तू हे कोणते भलते शब्द वापरलेस मराठीतले. कारण मी जेव्हा पुण्यातून मुंबईत आलो आणि हा विषय आता सरांनी काढला होता म्हणून सांगतो. मी जेव्हा पुण्यातून मुंबईत आलो तेव्हा मला वाटलं की मुंबईची मराठी एवढी मी ऐकलेली आहे, बघूया काय आहे. पण मी 7 वर्ष झाले, मला मराठीत फक्त 2च व्यक्तींशी बोलता येतं मुंबईमध्ये. एक म्हणजे आमच्या स्वयंपाक करणाऱ्या ताई ज्या दररोज घरी येतात, ज्यांच्याशी मी दररोज बोलतो, आणि आठवड्यातनं एकदा तरी बोलतो. ती दुसरी व्यक्ती म्हणजे ट्रॅफिक चौकातले पोलीस मामा. तर त्यामुळे मी समजू शकतो जी भावना त्यांनी मांडलेली आहे. पण मुंबई बुकीजचं जर बोलायचं झालं तर पहिलं म्हणजे हा पुरस्कार आम्हाला मिळाला आहे. हा पुरस्कार खरं तर आमच्यासाठी नाही तर वाचकांसाठी आहे आणि लेखकांसाठी आहे. आणि आम्ही अशी आमच्या पिढीबद्दल विषय निघाला म्हणून सांगतो की आमच्या पिढीकडनं अपेक्षा सोडली होती की वाचन आणि ही पिढी काय एकत्र येणार नाही, पण त्या पिढीनेच वाचनाच्या मागे खूप मोठा जोर लावलेला आहे आणि ते आम्ही दररोज बघतो. आणि मला वाटतं की पुरस्कार हे लेखक आणि वाचकांपर्यंतच राहिले पाहिजेत आणि पुढे अशी कधीही वेळ येऊ नये की वाचनाचा प्रसार करण्यासाठी पुरस्कार द्यायला लागतो. क्या बात आहे, क्या बात आहे. मुंबईमध्ये दुर्दैवाने 2 मराठी माणसं भेटले आणि ते अनोळखी असतील तर हिंदीत सुरुवात करतात बोलण्याची. हे दुर्दैव आहे, ठीक आहे, तीच खंत शंतनूंनी बोलून दाखवली आहे.
पण शंतनू, तू आहे, गार्गी आहे तुमच्यासोबत, तुम्ही बुकीज, मुंबई बुकीजचे सहसंस्थापक तू आहे, तर ही चळवळ कशा पद्धतीने राबवली जाते, किती राज्यात हिचा वावर आहे आणि मुंबईत कशा पद्धतीचं काम आहे? तर ही चळवळ खरं तर 4 राज्यांमध्ये चालवली जाते. आता आम्ही मुंबईत आहोत, पुण्यामध्ये आहोत, जयपूर आणि बँगलोरमध्ये आहोत. शिवाय भारतातल्या प्रत्येक शहरांनी आम्हाला मेसेज केलेला आहे की प्लीज आमच्या इकडे पण या. तर ही चळवळ सुरू झाली कारण का छोट्या छोट्या पद्धतीने ही चळवळ कुठे कुठे चालू होती, काही काही भागांमध्ये जिकडे दर रविवारी लोक येऊन वाचायचे. आणि आम्हाला असं जाणवलं की एआयच्या काळामध्ये जो विषय आता खूप मोठा आहे, जेव्हा विचार करणे आणि विचारसरणी ही दररोज वापरली जाणे हे खूप कमी कमी होत चाललंय. त्याच्यामध्ये वाचन ही एक असं एक माध्यम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ते परत तुमचं विचारसरणी इंटॅक्ट ठेवू शकता. तर आम्हाला वाटलं की ह्याच्या मागे जोर दिला पाहिजे, त्याची चळवळ झाली पाहिजे आणि ते असंच मोकळ्या वेळेत करण्याची गोष्ट पेक्षा ती आपल्या पिढीपर्यंत कसं पोहोचवायची ते आम्ही ठरवलं. तर मुंबई बुकीज तसं निर्माण झालं. शंतनू, आता एआयचा उल्लेख केला, हल्ली डिजिटल पुस्तकाचा जमाना आहे, लोक ऑडिओ बुक ऐकणारे खूप लोक आहेत. तर छापील पुस्तक आणि डिजिटल पुस्तक हे हातात घेऊन वाचणं चांगलं की डिजिटल पुस्तक वाचणं? काय अनुभव आहे तुझा? छापील पुस्तकाचं सुगंध, पानं पलटतानाचा आवाज आणि त्या पुस्तकाचं जसं वय होतं त्याला जशी पिवळ पडते, त्याच्यासाठी काही रिप्लेसमेंट नाहीये. आणि स्क्रीनमधनं ब्लू लाईट म्हणून एक कॉन्सेप्ट आहे, मला माहिती नाही सगळ्यांना माहिती असेल का, पण त्याच्यावरती डोळ्यावरती खूप थकवा येतो आणि आपण दररोज फोन वापरतो, दररोज कम्प्युटर वापरतो, त्याच्याने ऑलरेडी थकवा येतोय. त्यातून जर तुम्ही वाचनासाठी पण डिजिटल डिव्हाइस वापरले तर तो थकवा अजून वाढतो. पण तिसरं आणि सर्वात महत्वाचं कारण मी सांगेन की तुम्ही वाचक पुस्तकं का वाचावी, छापील पुस्तकं. तर आपण बऱ्याच वेळेस झोपताना पुस्तकं वाचतो किंवा पडून पुस्तकं वाचतो आणि तेव्हा जर छापील पुस्तक तोंडावर पडून थोबाडीत पडली तर ते परवडेल. डिजिटल डिव्हाइस जर तोंडावर पडलं तर ते खूपच जोरदार टाळ्या होऊ द्या त्याच्यासाठी. शंतनू, मी आता इथं एव्ही मध्ये पाहिलं की गार्डनमध्ये लोक सगळे बसलेत, पुस्तकं वाचतायत. मी याची एक एव्ही इथं थोडकी दाखवली, पण एक वडील आपल्या मुलाला घेऊन आलेत, ते मूल मांडीवर झोपलंय आणि वडील त्याचं पुस्तक वाचतायत. काही मुलं अभ्यासाची पुस्तकं वाचतायत. तर बागेत लोकांना बोलवायचं आणि पुस्तकात वाचनाचा अनुभव द्यायचा, हे सुचलं कसं नेमकं? कारण वाचन आणि शांतता या खूप निगडीत गोष्टी आहेत असं मला वाटतं आणि आजच्या काळात तर खूपच निगडीत आहेत. कारण का कॉन्स्टंट काहीतरी नोटिफिकेशन फोनचे किंवा कोणता तरी कॉल किंवा काहीतरी आपल्याला वाटतं असं की महत्वाचं आहे पण खरं महत्वाचं नाहीये, या गोष्टी येतच राहतात. पण निसर्गाच्या मांडीत बसून वाचण्याची जी एक वेगळा आनंद आहे तो तुम्हाला कधी कुठेही बसून वाचायला मिळणार नाही. आणि एक प्रकारचं फोकस जो येतो, कारण का तुमच्या आजूबाजूला आता आम्ही मुंबई बुकीजमध्ये बागेमध्ये करतो, कुपरेज गार्डनला करतो कोलाब्यामध्ये, तर तिकडे 2 कुत्री झोपली आहेत, एक कावळा काहीतरी खातोय आणि फक्त हेच आवाज तुम्हाला ऐकायला मिळतात. आणि मुंबई बुकीजमध्ये आम्ही कधीही असा नियम केलेला नाहीये की तुम्ही स्क्रीन बघायचा नाही किंवा फोन बघायचा नाही, पण कोणीही कधीही काढणार नाही. कारण का ते वातावरण जे आहे ते निसर्गामुळेच निर्माण होऊ शकतं. आणि त्या बागेमध्ये एंटर केल्यावर असं वाटतं की हे खरं मुंबईच आहे का, कारण का ती एवढी शांत जागा असते आणि हे सगळं वाचकांनीच निर्माण केलेलं आहे. त्यामुळे निसर्ग आणि वाचनाची एक वेगळी रिलेशनशिप आहे आणि ती त्याचा आम्ही खूप वापर करतो. पण तरुण मुलं मुली नेमकं वाचतात काय? तुझं काय अनुभव आहे? बरंच काय वाचतात. आजकाल तरुण मुलांनी मुली खूप हरवलेले आहेत असं मला वाटतं. त्याच्यामुळे ते स्वसहाय्य पुस्तकं खूप वाचतात, भूमिका खूप वाचतात, कारण का त्यांना असं कोणीतरी मार्गदर्शन करायला हवं आहे. आणि बिझनेस ऑन्टरप्रिनरशिपची पुस्तकं पण खूप वाचतात. पण मी एक बघितलेले तरुण पिढीमध्ये, कारण का आम्ही इतके रविवार 6 महिने झाले मुंबई बुकीजला आणि एवढी लोक पुस्तकं दररोज आणतात. तुम्ही जर एव्ही बघितले असेल तर आम्ही शेवटी सगळी पुस्तकं एकावर एक मांडतो, कारण का आम्हाला असं हवंय की प्रत्येक वाचकाला दिसावं की केवढी पुस्तकं आज वाचली गेली फक्त ते आले तिकडे म्हणून. तर ती पुस्तकं मी बघत असतो. तर मला एक जाणवलंय की कोणीही एकाच कोणत्या तरी कॅटेगरीशी असं निगडीत नाहीये.
ते सगळी पुस्तकं प्रकारची पुस्तकं वाचायला तयार आहेत, जी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे वाचन जर परत येत असेल तर आपल्याला एक अशी संधी आहे की त्यांना अशा प्रकारची विविध पुस्तकं द्यावी की वाचन बरोबर पद्धतीने परत येईल आणि ते सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचतील. शंतनू, सरकारी नोकरी असेल किंवा खाजगी नोकरी असेल, नोकरी लागली की लोकांचं अवांतर वाचन कमी होतं असा एकंदरीत अनुभव आहे. तू टाटा मोटर्समध्ये स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हचं जनरल मॅनेजर आहे. तू काय स्ट्रॅटेजी म्हणून सांगशील वाचनासाठी? शब्दखेळ आवडला मला. पण जर आपण घरी आल्यावरती कोणतीही नोकरी असू दे, घरी आल्यावरती जर आपण 2-2 तास एका वेळेस नुसतं इंस्टाग्राम रील आणि फेसबुक स्क्रोल करू शकतो तर आपण नक्कीच वेळ काढू शकतो असं मी म्हणेन. पण मला माझं लहानपण आठवतं आणि माझा चेहरा आणि माझं वय मॅच होत नाही, त्यामुळे मी सांगतो मी 33 वर्षाचा आहे. तर मला माझं लहानपण आठवतं जेव्हा मी रात्रीपर्यंत आई ओरडेपर्यंत वाचायचो आणि एका रात्रीत आपण जी पुस्तकं वाचून काढायचो पटापट किंवा शाळेतल्या लायब्ररीमध्ये लाईन लावून की यावेळेस ते पुस्तक माझं. तर जर आवड असेल तर आपण माणूस कुठलाही वेळ काढतो आणि मला असं वाटतं की ती सवय परत आणण्यासाठीच बुकीज सारखी एक चळवळ आम्ही परत आणलेली आहे. कारण का मी स्वतः एवढा आता कामामध्ये बिझी असतो की मी स्वतः मुंबई बुकीजलाच वाचतो जास्ती करून. पण त्याच्यामुळे ती आवड परत आली आणि मग मला सारखं ती अशी काय म्हणतात भूक लागली की मी एअरपोर्टला असेल तर मी 5 मिनिट वाचतो, मी प्लेनमध्ये आहे तर 5 मिनिट वाचतो, लँडिंगच्या आधी 5 मिनिट वाचतो. तर ती आवड एकेकाळी खूप नॅचरल होती आपल्याला लहानपणी, कारण का आपल्या आजूबाजूला सगळे पुस्तकच वाचत होते आणि एकही स्क्रीन नव्हता. पण आता स्क्रीन का आहे ह्याचा हा वाद घालण्यापेक्षा पुस्तकं कशी वाढवायची ह्याच्यावर आपण संवाद जास्ती करूया. शंतनू, महानगरपालिकेच्या शाळांना काही तुम्ही पुस्तकं दिली सगळ्यांनी, काय नेमकं केलं? तर आम्हाला असं कळलं की बुकीजमध्ये सगळे मध्यमवर्गीय आणि वरचे लोक वाचायला येतात आणि आम्हाला असं वाटलं की खरी चळवळ जर करायची असेल तर फक्त यांच्यापर्यंत ठेवून चालणार नाही. शाळेतली लहान मुलं का नाही वाचत आहेत आणि तीही मध्यमवर्गीय नाही तर ही आपली मनपामधली BMC मधली मुलं का नाही वाचत आहेत. तर आम्हाला कळलं पहिलं म्हणजे त्यांच्याकडे पुस्तकं नाही आहेत. तर बुकीजनी मिळून 2 रविवारांमध्ये 8,000 पुस्तकं उभी केली त्यांच्यासाठी. मग आम्ही ती पुस्तकं दिली तर कळलं की पुस्तकं ठेवायला जागा नाही. मग आम्ही लायब्ररी बांधल्या, IKEAवरनं काही शेल्फ मागवले, असेंबल केले, पटकन उभे केले आणि लायब्ररी तयार केली. त्याच्यानंतर कळलं की तरीही मुलं पुस्तकं वाचत नाही आहेत कारण त्यांना आवडच नाही आहे आणि ती आवड निर्माण करायला तिकडे कोणीही नाही. माझी आई मनपामध्ये 30 वर्ष शिकवतीये आणि ती शाळेत शिक्षिका आणि घरात आईपेक्षा घरात शिक्षिका आणि शाळेत आई आहे. त्यामुळे मला माहिती आहे की तिच्या ताटामध्ये एवढ्या गोष्टी आहेत की तिला वेळ नाही आहे आणि कोणत्याच शिक्षिकेला वेळ नाही आहे आणि त्यातून इलेक्शन ड्युटी काय आणि सर्वे ड्युटी काय त्यांना शिकवायला मिळतच नाही कधी. त्यामुळे मला एक कळलं की ती आवड परत आणायची असेल तर ते कोणाच्याही हातात नाहीये आणि त्याच्याबद्दल तक्रार करून काही उपयोग नाहीये, त्याच्यात आपणच उतरायला पाहिजे. त्यामुळे आम्ही या रविवारी फॉर एक्झाम्पल त्या मुलांना आणलं तिकडे, ज्यांना आम्ही पुस्तकं दिले वाचत नाही आम्ही तिकडे आणलं, छोट्या छोट्या गटांमध्ये बसवलं आणि आम्ही बुकीजनं सांगितलं त्यांच्याबरोबर वाचा किंवा त्यांना वाचायला सांगा आणि त्यांना सांगा की काय समजलं तुला याच्यातून, मग नंतर काय होतं, मग पुढे काय होतं, मग राजकुमारनी काय केलं. तर अशा माध्यमातूनच तुम्हाला ऍक्च्युअल ग्राउंड लेवलवरती बदल आणता येईल. ते वरच्यावर करून आणि पुस्तकं वाटून आणि डोनेशन करून काय होणार नाही. आणि मी एक सांगतो की डोनेशन करायला भरपूर व्यक्ती आहेत, बुकीज तर आहेतच, पण एका आठवड्यात 8,000-10,000 पुस्तकं उभी करणं खूप सोपं आहे. पण ऍक्च्युली कोणाला तरी मांडीवर बसून त्याला पुस्तकाची आवड परत निर्माण करणं हे खरं पुस्तकाचं मत आपल्याला करायचं आहे. वा वा. या बुकीज मुंबई बुकीज सोबतच गुड फेलोज इंडिया हा एक उपक्रम तू सुरू केला, काय नेमका हा उपक्रम? गुड फेलोज म्हणजे आपला जो वृद्ध वर्ग आहे सोसायटीमध्ये ज्यांची मुलं परदेशात गेलेली आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट काही नाही, पण परदेशात जेव्हा ते जातात तेव्हा ते विचारतात आई वडिलांना की तुम्ही पण आमच्याबरोबर या. पण आई वडिलांचं पूर्ण आयुष्य इकडे गेलेलं आहे आणि त्यांची ओळख पाळख त्यांची भाषा त्यांना नाही सगळं उपटून तिकडे जाता येत. तर एक प्रकारचा लोनलीनेस त्यांच्या आयुष्यात असतो आणि त्याच्यामुळे आम्हाला कळलं की त्याला फक्त एकच उपाय आहे आणि जो आम्ही शब्द वापरतो ज्याच्यात मराठीत एकदम डिरेक्ट ट्रान्सलेशन नाही आहे तो म्हणजे कंपॅनियनशिप.
तर थोडक्यात सांगायचं तर आम्ही नातवंड भाड्याने देतो, कारण का ती वेळ आलेली आहे. कितीही क्रूर वाटली ही कॉन्सेप्ट तरी पण ती वेळ आलेली आहे आणि पुढच्या 15 वर्षामध्ये इंडिया ही सिल्वर इकॉनॉमी होणार आहे. म्हणजे आपलं पॉप्युलेशन जे आहे ते सर्वात जास्ती सिनियर सिटीजन असेल, तर त्यांची काळजी आत्तापासून घ्यायला लागेल. आणि ते घरी बसून इतके एकटेपणामध्ये हरवलेले असतात की ते जे नेहमी गोष्टी करायचे, जसे बाहेर चालायला जायचं किंवा दुकानात जायचा कॉन्फिडन्स पण त्यांच्यामध्ये राहिलेला नाही आता. तर तो आपण फ्रेश ग्रॅज्युएट्स आम्ही हायर करतो, ज्यांचं शिक्षण व्यवस्थित झालेलं आहे आणि ज्यांना एक प्रकारची खंत आहे वृद्धांबद्दल. तशी लोक आम्ही गोळा करून आम्ही त्यांना त्यांच्या घरी पाठवतो की त्यांना तो कॉन्फिडन्स आणि त्यांचा एकटेपणा दूर जावा म्हणून. शंतनूला जेव्हा मी या कार्यक्रमासाठी सांगितलं, त्यांनी मला विचारलं की मला किती वेळ द्यावा लागेल, आणि त्याचं कारण त्यांनी सांगितलं की माझ्या घरी माझा डॉग आहे, तो खूप आजारी आहे आणि मला त्याच्यासोबत राहावं लागेल. हे प्रेम म्हणजे रतन टाटांमध्ये आम्ही कुत्र्यांचं प्रेम बघितलं होतं, ते तुझ्यातही आहे. काय सांगशील त्याविषयी? हे प्रेम खरं खूप या हॉलमध्ये पण खूप लोकांना आहे. ते फक्त मला एक काय म्हणतात मंच मिळाला जिकडे मला ते दाखवायला मिळालं की मी काय काम करतोय, त्यामुळे सगळ्यांना माझ्या कुत्रा प्रेमाबद्दल माहिती आहे. पण मला लहानपणापासूनच जेव्हा माझे मित्र कुत्र्यांना दगड मारायचे तेव्हा माझी आई मला उलट काम करायला सांगायची. आणि नायडू परिवार हा आमच्या सोसायटीमध्ये खूप भांडखोर म्हणून जाणवलेला. तर आम्ही खाली जाऊन इतके वाद घातलेले आहेत लोकांशी की त्याला हात लावायचा नाही. तर मी माझ्या आईला खंबीरपणे ॲज अ शिक्षिका आणि आई तिच्या आतली ज्वाला दाखवताना बघितलेलं आहे की कुत्र्याला हात लावायचा नाही, आणि ते बघत बघतच मी मोठा झालेलो. त्यामुळे माझं पण कुत्रप्रेम तिकडूनच येतं. शंतनूंनी त्याचं वय देखील सांगितलं, दिसत नसतो तरी मी 33 वर्षाचा आहे सांगितलं. आयुष्यभर वाचायला कोणी सोबत? माझ्या आईचा मेसेज मला जाणवतोय आता खिशामध्ये. तिचं म्हणणं आहे की मराठी मुलगी मिळेल तर बरं होईल. क्या बात. आणि पण माझं म्हणणं तिला आहे की जे मिळेल ते मिळेल, आता घे आणि चालू दे. शंतनूशी खरं तर अशा तासभर 2 तासही गप्पा मारू शकतो, पण तू इथे आला आणि वाचन संस्कृती वाढवणाऱ्यांना प्रोत्साहन मिळू नये अशी भावना त्यांनी व्यक्त केली. माझ्या दृष्टीने या पुरस्काराच्या निमित्ताने ती भावना सगळ्यात महत्त्वाची आहे असं मी मानतो. आणि तू इथे आला त्याबद्दल लोकमत परिवाराच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू सो मच. अतुलजी धन्यवाद, शंतनू धन्यवाद.